पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात भाजी विकायला आलेल्या एका कष्टकरी आजीच्या पदरी बीड नगर परिषदेने जे वाढून ठेवलं ते पाहून कोणत्याही दगडाला पाझरच फुटेल. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली आजीचा भाजीपाला, आंबे, मिरची कचऱ्याच्या गाडीत फेकली गेली नाही, तर सोबत असलेला तिचा जेवणाचा डबा आणि घामाने कमवलेले 4 पैसेही निर्दयीपणे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात भिरकावून दिले. तुमचे पैसे सकाळपासून विकलेले, तुमचा जेवणाचा डबा त्याच्यात टाकला. माझं जेवण आणि कष्टाचे पैसेही कचऱ्यात टाकले याचं सांगताना त्या माऊलीला झालेले हुंदके आणि तिच्या डोळ्यातील अश्रू काळजात आरपार घुसतात. अतिक्रमण हटवणं हे कर्तव्य असेलही, पण कुणाच्या तोंडचा घास हिरावून घेणं आणि कष्टानं कमवलेली पुंजी कचऱ्यात फेकणं ही कसली माणुसकी? 1,500चं पालं, 8,000ची भात, 2,000चा आंबा, 1,500ची मिरची. प्रशासकीय निष्ठुरतेचा हा कळस पाहून आज माणुसकीच पोरकी झाल्याची भावना उमटत आहे.